की आपण राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते? पेरणीच्या वेळेस. आता पेरणीची वेळ आहे, अजून पाऊस पडला नाही. तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26ला पडलाय. आता PM किसानचा 23 हप्ता पडतो, 20 तारखेला पडला बहुतेक. आपल्या राज्य सरकारचे पैसे कधी देणार? अहो राज्य सरकारचं बोलावं मामा. पेरणी थांबवायची तोपर्यंत मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? अरे काय उत्तर किती तुम्ही म्हणजे आता तुम्ही चेष्टेत घेऊ नका विषय. ज्या एखाद्या ज्याचं फक्त शेतकऱ्याचं फक्त उत्पन्न साधन शेती असतं त्याला लक्षात येतं की पेरणीच्या वेळेस खताला बियाण्याला खताची किमती किती वाढल्यात. आता तुम्ही देऊन किती देता? 3 पोत्याचे पैसे आहेत फक्त खताच्या. 6,000 मध्ये 3च पोती येतात. किती पट किमती वाढल्या? त्या प्रमाणात मालाची किमती वाढल्या का? तुम्ही निर्ममागा सांगितलं कापसाची किंमत भाव एवढे वाढले. सोयाबीनचे 7,500 रुपये सोयाबीन प्रति क्विंटल झालं. पुन्हा पैसे आहे? किती शेतकऱ्याजवळ कापूस आहे, किती शेतकऱ्याजवळ सोयाबीन आहे? आता त्यावेळेस गरज असते, नाही त्याने विकावं लागतं. आणि आपण म्हणजे शेतकऱ्याजवळ असला भाव नसतो. आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही साठवणूक करण्याची. त्या बाबतीत आपण काम करतोय का? आपण $500 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो शेतीची. शेतीसाठी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं. पण तरतूद किती केली त्यासाठी? आपण पीक विमा योजना बंद केली, 1 रुपयात पीक विमा योजना. आणि त्यावेळेस काय सांगितलं गेलं की कृषी समृद्धी योजनेतून दरवर्षी आपण 5,000 कोटी रुपये शेतीच्या विस्तार योजनेसाठी देऊ. मग आधी रणधीर भाऊ सांगत होते विस्तारमध्ये काम झालं पाहिजे. तरतूद किती आहे? मागच्या वर्षी तर 1 रुपया नव्हती, ह्या वर्षी फक्त 2,000 कोटी तरतूद आहे. आपले पीक विमा योजनेतले पैसे वाचले ना, दरवर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतले पैसे जेवढे वाचले तेवढे आपण कृषी समृद्धीमध्ये द्यायचं ठरलं होतं. दरवर्षी 5,000 कोटी देऊ म्हणून सांगितलं होतं. दिले किती? 2,000 कोटी. ही वस्तुस्थिती आहे ना. मग नुसतं तुम्ही घोषणा करायच्या, प्रत्यक्ष अंमलबजावणी काय याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना, आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची. भाई कधी देणार पैसे? म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत, आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो. हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे. आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील जास्त यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. त्यात कृषी यांत्रिकरणाचा उल्लेख आहे. मामा तुम्ही तुमचं कृषी खातं तुम्हाला सगळं महाराष्ट्र मामा म्हणतो, पण तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवले नाही हो. सांगतो ना मी, तुम्ही जे सांगितलं कृषी यांत्रिकरणामध्ये तुम्ही लॉटरी काढली, 36 लाख अर्ज झाले, 36,03,338 अर्ज झाले. तुम्ही काय केलं? यात रद्द किती केले? 31,64,805 अर्ज रद्द केले. का केले? काय पेंडिंग नाहीत, रद्द आहेत. पत्र आहे माझ्याकडे, त्यांची प्रेस नोट आहे. रद्द केलेत. पुरावा देऊ का निर्भू? आणि काय का रद्द का केले? उत्तर रद्द का केलेत? रद्द का केलेत सांगतो. हो मी वाचून दाखवतो तुमची प्रेस नोटच. विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे 31,64,805 अर्ज रद्द करण्यात आले. मला सांगा, तुमची साईटच बंद आहे, शेतकऱ्यांना अपलोड कशी करायची काय सांगा ना. साईट बंद पडली का बंद केली आणि परत शेतकऱ्यावर दोष देता का? हे कुठला प्रकार आहे? 36 लाखापैकी तुम्ही फक्त 2,29,000 पूर्वसंमती दिल्या आणि तरतूद किती आहे त्याला? फक्त निर्भव 263 कोटीची. म्हणजे तुम्ही 94% अर्ज रद्द केलेत. मला सांगा, एखादा शेतकरी ऑनलाईन मागणी करतो यांत्रिकरणात कुठल्याही घटकासाठी, त्याला गरज असल्याशिवाय मागणी करतो का? तुम्ही ज्या दिवशी लॉटरी निघाली त्या दिवशीच साईट बंद करून टाकली. शेतकरी अपलोड करू शकले नाहीत अर्ज. अपलोड नाही झाल्यामुळे तुम्ही अपलोड झाले नाही कागदपत्र म्हणून रद्द करून टाकले. हा कुठला न्याय? म्हणजे नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या. म्हणजे कुणाला फसवताय तुम्ही? शेतकऱ्यांना. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक हा बिनविरोध कर, त्याला दाब दे, काही कर. ह्या गोष्टी कोणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? तुमची जबाबदारी आहे का नाही? काय केंद्र सरकारकडे 8% कर्ज देतं आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि शेतकऱ्यांनी जमीन, शेती, घर सगळे सावकार हडप करतात. सिबिलच्या बाबतीत आपण नुसतं घोषणा करतो. आजही बँका, राष्ट्रीयकृत बँका असू द्या, आजही सिबिल बघितल्याशिवाय